बाजारपेठांमध्ये डाळीची आवक घटल्याने तूर, मूग आणि उडीद डाळीच्या भावात वाढ झाली आहे। यामुळे याचा फटका सर्वसामान्यांच्या खिशाला बसत आहे। बाजारपेठेतील आवक घटल्याने तूर, मूग आणि उडीद डाळींच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला महागाईचे चटके बसत आहेत। ऑक्टोबरमध्ये ही डाळीचे भाव चढेच राहतील अशी शक्यता व्यापाऱ्यांमधून वर्तवली जात आहे। सप्टेंबर अखेरीस बाजारपेठेत शेतकऱ्यांकडून नवीन तूर आणि मूग डाळींची आवक होणे अपेक्षित होते। मात्र अद्यापही बाजारामध्ये पाहिजे त्या प्रमाणात शेतकऱ्यांकडून दोन्ही डाळींची आवक बाजारात झालेली नाही। बाजारामध्ये तुटवडा निर्माण झाल्यामुळे तूर डाळीचे भाव 110 रुपयांवरून 140 ते 160 रुपये प्रति किलो झाले आहेत। त्याचबरोबर मूग डाळ व उडीद डाळीच्या भावामध्ये 10 ते 15 रुपयांची वाढ झाली आहे। डाळींच्या वाढत्या किमतीचा फटका ऐन सणासुदीमध्ये सर्वसामान्यांच्या खिशाला बसणार आहे। या भाववाढीचा परिणाम विक्रीवर झाला आहे। अचानक दर वाढल्यामुळे डाळीची विक्री निम्म्यावर आली आहे।